जय श्रीराम मंडळी, मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललोय फिरायला. पण गाड्या इथे पार्किंग केल्या, 2 बाईक घेऊन चाललोय आपण. आणि मुंबईतून मित्रमंडळी आलेत आणि आपण त्यांच्यासोबत चाललेलो. तर आजचा व्हिडिओसुद्धा अगदी बघण्यासारखा असणार आहे. आपण कुठे जातोय हे लवकरच आपल्याकडे. तर बघू शकतो इकडे फोटोशूट सुरू झालेलं आहे आणि आपण येऊन पोचलो आहे आपलं पाचपंढरी बायपास सनसेट व्ह्यू पॉईंटला. खाली बघतोय आपण पाचपंढरीचा नजारा, समोर सुवर्णपती किल्ला. इकडे भावांचा फोटोशूट सुरू झाला आहे. आपल्याला जायचं आहे खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. बघूया. फायनली आपण आहे ना दापोलीमध्ये येऊन पोचलोय आणि आपले पंटर लोक आता जरा नाश्ता करायला जाऊया. इथे आता केळसकर नगरात आपण थांबलोय. बघतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत आणि बघतोय आपण अगदी पहाटेची सगळी वाहतूक. तर मंडई, आता आपण येऊन पोचलोय विजय हॉटेलमध्ये नाश्ता करायला. आपला अभिभाऊ आहे, मिसळ मागवले 4 मिसळ आणि नाश्ता करून पुढे निघायचं आहे. पुढे जातोय माहीत आहे का, गणपतीपुळे देवदर्शनाला. आणि आपण जाणार आहोत आता. पुढचा प्रवास सुद्धा बघू. मी कोकण फिरणार मित्रांनो. कोकण फुल जोमात आपली कोकणाची अलग. टार्गेट तर आहे फक्त गणपतीपुळे नावापुरता आणि फिरत जाणार सगळीकडून. अगदी कोकण फिरत ज्या रूटला आपल्याला जे काय पाहायला मिळणार आहे ते सर्व आपण बघत जाणार आहोत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आहे ना, आपल्याला गणपतीपुळे जायला 2 मार्ग आहेत. एक आपण शेड चिपळूणकडून जाऊ शकतो हायवेने, मुंबई गोवा हायवेने. आणि आपण जातो इकडून जेटीतून दाभोळ मार्गे गुहागरला बाहेर पडणार आणि तिकडून जाणार आहोत. तर बघूया. तर मजा असणार आहे कारण तिघेजण मित्र भेटलेत, मुंबईतून आलेत. फुल धम्मा. माझं नाव अभिषेक, लक्षात ठेवा. यो आहे, ही आहे चुंडी. काय नाव काय सिद्धेश बोबडे. यो साताऱ्यातनं आलाय पोरगा, पुण्यातनं आपल्याकडे आलाय. साताऱ्यातनं राहणारा पोरगा यो. कोकण फिरायला कोकण, आणि आम्हाला कोकण दाखवणार म्हणजे दाखवणार. तर चला, फुल मजा मस्ती एन्जॉय करायची. लवकरच भेटू, सगळे व्ह्यू दाखवत तुम्हाला. परत लवकरच भेटू. आणि गरमागरम मिसळ पण आलेली आहे. आता लगेच नाश्ता करून घेऊया आणि थोडा पण वेळ वाया नाही घालवायचा. लगेच निघायचा पुढच्या प्रवासाला. फुल धमाल. तर मंडळी, फायनल आपण ना दाभोळला येऊन पोचलो. फेरीबोटने आता जायचं आपल्याला जेटीने. आणि तिकडे आता धोपेला आपण पलीकडे जाऊन नंतर गुहागर मार्गे जाणार आहोत. तर बघू शकता बाईक लावले, जेटी पण आलेली आहे. आता आपण जाऊया आतमध्ये. जरा फोटोशूट वगैरे भावना करायचं असेल तर आता भाव काय लगेच तुटूनच पडतील. बघूया. तर मंडळी, फायनली आपली जेटी निघालेली आहे. फेरीबोट दाभोळच्या काठावरून जातोय धोपवेच्या काठावरती. आपल्याला जायचं पलीकडे. आणि आज जर बघितलं फेरीबोटला गर्दी नाही. मी अजूनपर्यंत प्रवास केला तर तेव्हा गर्दी असायची. ही सर्व जागा भरलेली असायची गाड्यांनी. आज पब्लिक कमी आहे. वरती बाल्कनीत पण कोण नाही जास्त. पण त्या काठावरून आलेलो आहोत. मस्त निसर्गाचा आनंद घेत. अगदी आपण काय कोकणातच राहतो तरीसुद्धा जे दृश्य आपण पाहिलेलं नसतं, तर प्रत्येक वेळेला आहे ना वेगवेगळं सीन. अगदी जसं पावसाळा हिवाळा जसे ऋतू चेंज होतात त्याप्रमाणे आहे ना नजारासुद्धा काही अलगच बघण्यासारखा असतो. ते आपण पाहतो. मस्त मजा करूया, एन्जॉय करूया. यांचा काय फोटोशूट काय संपणार नाही. खूप सारे फोटो काढायला आलेत. भावाने आयफोन आणलाय, खास फिरायला येणार म्हणून आयफोन घेऊन आलाय. मंडई, फायनली आपण गणपतीपुळेला येऊन पोचलोय. आणि आपला अभिषेक भाई तर पुढे गेला आहे गाडी घेऊन. त्याने आपली गाडी घेतली आत्ताच इथे 2 किलोमीटर आणि आपण अभिषेकची गाडी घेतली. तर आता बघूया आता कसं कुठे जायचं, गाडी कुठे पार्किंग करायची. हां विचारूया आपण. तर येऊन तर पोचलो, आता बघूया.
तर मंडळी फायनली आपण गणपतीपुळ्याला येऊन पोचलेलो आहोत. अगदी बघू शकतो समोर आपण बघतोय श्रीदेव गणपतीपुळे प्रवेशद्वार बघतोय आपण. आणि आता आपण आहे ना जाऊया आतमध्ये, बघूया. भक्त भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. बरेचसे मंडळी आत्ताच गेले, बाहेर निघून गेलेत. आपले फंटर लोक गेलेत पुढे, मी पण पुन्हा आलो मागे. आपण बाईकवरून पहिले बाईक तिकडे पार्किंग करून आलो आहे. पाणी बॉटल पण घ्यायची होती, तर म्हटलं पाणी बॉटल पण घेतं, ताण लागले. पाणी संपलं सर्वांकडचं. मग आता चाललो आहे पाणी बॉटल घेऊन आणि बघूया आता गणपती बाप्पाचं पण दर्शन घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हालासुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडेल. मी पहिल्यांदाच आलो आहे आणि हे सर्व जे मित्रमंडळ आहेत ते सुद्धा, आम्ही सर्वच जण पहिल्यांदा आलो इकडे गणपतीपुळेला. तर बघूया गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर बाकी इकडे आता समुद्र पण आहे, बीचवरती बघू बसू. हे बघा इथे गाड्या लावल्यात. हे घे रे पाणी. हे तू काय करतोय? आहे ना, काय झाला? डोला मारला, चावून गेली लगेच. आपण बघतोय समोर आहे समुद्र आणि आपण आता आलोय, त्यामुळे आपल्याला चप्पल तर दिसत आहेत भक्तांच्या भाविकांच्या, त्यामुळे गर्दी असेल आतमध्ये परंतु खूप कमी आहे. हे आपण बघतोय रांगेसाठी रॅक केलेले आहेत, पण आपल्याला खूपच कमी गर्दी भेटणार आहे. कारण आता आहे दुपारचे 1 वाजून गेलेत, त्यामुळं आपल्याला खूप कमी गर्दी भेटणार आहे. बघूयात, आपण जाऊयात माझ्या दर्शनाला. विचार पडलाय आता तिथं जायचं आहे दर्शनाला. मित्र कुठं घेऊन जात आहेत, बघूया. दर्शन घ्यायचं, नंतर आपण बाकीचं फिरून घेऊ. हे चप्पल हे बघा, यश गेलाय तिकडे आरतीचं ताट घेतोय. आपण बघूया नारळ फुलं, पहिल्यांदाच आलोय आपण. इकडे दुकान आहे. यश ना, यश आलाय आरतीचं ताट घेऊन. चला जाऊया, चला लवकर. हे पब्लिक पण दर्शनाला चालेत, चला लवकर यांच्या पुढे. बाई बघ ना, तेव्हा तो घेत नव्हता बाई. तर चला मंडळी बाप्पाच्या दर्शनाला. यश भाई येतोय, एक आपला बहादूरगड पुढे चाल. अभिषेक भाई मागे राहिला, तो दुर्वाचा हार घेत राहिलाय. बघू चला. तर आता आपण दर्शन घेण्यासाठी प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आहे. प्रवेशद्वारात आतमध्ये बघतोय आपण हत्ती आहेत. समोर मंदिर मामासुद्धा आहेत, मूषक बाप्पाचं वाहन. आणि आपला अभिषेक एकदम निवांत बाप्पासाठी हार घेऊन आलाय, एकदम आनंदात. चलो. तर आता मस्तपैकी फ्रेश झालंय, प्रवास करून आलो. पिऊन घे, हातपाय धुवू नये, पिण्याचे शुद्ध पाणी. तर मंडळी आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन आहे ना मंदिराच्या बाहेर आलो आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मोबाईलला अलाउड नसल्यामुळे कॅमेऱ्याला अलाउड नाही, त्यामुळे आहे ना आपण आता आतमध्ये काय व्हिडिओ शूटिंग केलेली नाही. आता बाहेर येऊन आपण बघतोय. तर अगदी मंदिराची रचना बघू शकतो. अगदी जर कोण येऊन गेलेले असतील तर त्यांना काय वेगळं सांगायची गरज नाही. ते तर देवदर्शनसुद्धा करून गेले असतील आणि या मंदिराचा परिसर, मंदिराची रचना, इकडे समुद्र, बीचवर सुद्धा आनंद घेऊन गेलेले असतील नक्कीच. जर कोणी आले नसतील तर त्यांनीसुद्धा एकदा येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जा. आणि असं भव्य दिव्य असं पाहण्यासारखं मंदिराची रचना बघा, काय कोरीव काम, नक्षीकाम केलेलं आहे. समोर दीपस्तंभ आहेत आपण बघतोय. तर आपण मंदिराच्या एका बाजूनेच हा व्ह्यू बघतो, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण म्हणजे जरा हाफ सर्कल तरी व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. हे
फ्रंट बाजू आहे, मंदिराच्या समोरची बाजू बघू शकतो. की मंदिराच्या समोर अथांग पसरलेला हा समुद्र किनारा आपण बघतोय. समुद्र आहे पूर्ण. आपण आलोय दुपारच्या वेळेत, त्यामुळे आपल्या वरून लागतोय ऊन. पावसाळे दिवस आहेत तरी सुद्धा पाऊस नाही. आता आहे ऊन. बाईकवर येताना लागला ऊन, पण आता खाली पाय सुद्धा भाजतायत, चटके बसतायत. बघूया, एक भाऊ आलाय माझ्यासोबत बाहेर. तो म्हणतो आपण फोटोशूट करूया. आणि बाकी दोघे जण आहेत ना, अभिषेक आणि यश, ते दोघे आतमध्ये थांबलेत. आपण बघतोय मंदिराची रचना बघा, हे स्तंभ बघा मंदिराचे, जबरदस्त. आणि कसले आहेत मला पण नाही माहिती, लाकडी का सिमेंटचे आहेत काय माहीत नाही. गणपती बाप्पाचे सुद्धा वेगवेगळे रूप आपण बघतोय. जबरदस्त असं मंदिर आहे. तर बघतोय मंदिराचा कसापासून आपण बघतोय मस्त असं नक्षीकाम. मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारात बघू शकतो आपण आहे ना, श्री राम, लक्ष्मण आणि सीतामाई दरवाजाच्या वरच्या परिसरात आपण बघतोय. आणि आता आपल्याला उन्हातून, या कडक तापलेल्या उन्हात आहे ना, थोडासा फोटोशूट करायचा आहे. फायनली मित्रांनो, दर्शन झालं आहे. गणपतीपुळे ट्रिप आमची सक्सेस झाली आहे. कुठं आलो आपण? बोरतल. आम्ही आलेलो पहिलं मुंबईवरनं बोरतलवरनं आलो आहे ना, आता परत गणपतीपुळे. सक्सेस झालेली आहे आमची ट्रिप. खूप मजा आली. मेन आनंद ह्या गोष्टीचा आहे, आम्ही एवढं ट्रॅव्हलिंग केलं पण बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आमचा सर्व जे थकवा तो कमी झाला आता. आणि दर्शन घेण्यासाठी सुद्धा रांग लावावी लागली. रांगेत उभं सुद्धा नाही राहिलं. डायरेक्ट आम्ही दर्शन एकदम मस्त झालं. इथे पोचल्यापासून डायरेक्ट आरतीचं ताट घेतलं आणि नारळ फुलं घेऊन डायरेक्ट बाप्पाच्या चरणाशी दर्शन घ्यायला आलो. खूप आनंद झाला, भारी वाटतंय. आता थोडा फोटोशूट वगैरे करूया, नंतर पोटपूजा करायची आहे. वाजले 2:30 वाजले, पोटपूजा करायची आहे. बघूया, भूक अशी लागली नाही, कारण आता बघूया, फिरायला आलोय ना, तर मन असं थोडं भरल्यासारखं झालंय. काय करतो रे? राहिला नाही. तर मंडळी फायनली बाप्पाचं दर्शन घेऊन आहे ना, मंदिरातून बाहेर पडलोय. आणि आता इकडे छोटी छोटी दुकान आहे. तर इकडे आता बघूया, प्रसादासाठी लाडू पण घेऊन आलोय. येत आहेत. तर सर्वांना खूप आनंद झाला, दर्शनसुद्धा व्यवस्थित झालं, खूप भारी वाटलं देवदर्शन. तर मंडळी, आज आम्ही 4 जण मित्र गणपतीपुळ्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो. आपल्यासोबत आहे यश, सिद्धेश आणि आपला अभिषेक. तर आम्ही 4 जण आलो होतो आणि मस्त सर्वांचं देवदर्शन झालेलं आहे. कसं वाटलं? आमची ट्रिप सक्सेस झाले. बाप्पांचं दर्शन घेतलं. अभिषेक भाऊ बोलला आपल्याला 21 तारखेला फ्री राहायचं आहे, आणि 21 तारखेला मी पण वेळ काढला कामातून वगैरे, आणि म्हटलं जाऊया फिरून येऊया, कारण मी पण इकडे आलो नव्हतो. तर भारी वाटलं खूप. तुम्ही सुद्धा आला नसाल तर नक्कीच एक वेळ भेट द्या आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला विसरू नका. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला अगदी आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ ज्या आपल्या कोकणातल्या व्हिडिओ असतात त्या सगळ्या व्हिडिओंचा तुम्हाला आहे ना आनंद घेता येईल. भेटूया. अजून आपला प्रवास इथे संपलेला नाही आहे, तर आता आपण इथून पुढे सुद्धा काही स्पॉट आहेत, तिथे सुद्धा आपल्याला फिरायचं आहे. तर बघूया, तो व्हिडिओ आपला नेक्स्ट असणार आहे. तर व्हिडिओ
ते सुद्धा पाहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.